विश्व मराठी संमेलन 2024 यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि आपल्यासोबत सध्या आहेत इतिहास तज्ज्ञ नामदेव जाधवजी यांनी द शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचं लेखन केलं आहे। आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया संमेलनाविषयी। सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या संमेलनाविषयी? विश्व मराठी संमेलन ही संकल्पना अत्यंत छान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्रकारे विश्वात्मक काम करण्याचं लेखी त्यांच्या राजमुद्रेमध्ये दिलं होतं। जसं की प्रतिपतचंद्र लेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता, विश्ववंदिता मराठी माणसांनी विश्वापर्यंत गेलं पाहिजे आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रगतीचे धागेदोरे आपल्या मातीपर्यंत आणले पाहिजेत आणि मराठी मुलांना जगातील सर्व जी काही प्रगती आहे ती बघता आली पाहिजे। आता मला सकाळी अनेक लोक भेटले, हेमाताई राजमाळे माझ्यासोबत आहेत, त्यांना अमेरिकेमध्ये मदर इंडिया म्हणतात, म्हणजे कोणाला अमेरिकेत मदत लागली तर ते हेमाताईंना फोन करतात। मला जपानचा अमित फलके म्हणून मिळाला, फिनलँडच्या एक भगिनी मिळाल्या। अशी जगभरामध्ये आपल्या लोकांनी जे काही कर्तृत्व गाजवलेले आहे अशा कर्तृत्ववान मराठी लोकांना एकत्र येण्याची एक खूप मोठी चांगली संधी महाराष्ट्र शासनानं या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं केलेली आहे आणि हे दुसरं संमेलन आहे। कोविडमुळे मध्ये थोडासा गॅप पडला होता, पण अत्यंत नामी संकल्पना ही आहे। शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाविषयी तुम्ही थोडक्यात माहिती सांगाल? शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट आहे ते जगाला कायम भुरळ पाडणार आहे आणि जगाला खूप काही त्याच्यापासून शिकण्यासारखं होतं आणि म्हणून मी त्याच्यावरती PhD करत होतो, परंतु PhDची लॉंग प्रोसेस होती, मला एवढा वेळ नव्हता म्हणून मी मग ती स्किप केली। पण त्याचं मी पुस्तक काढलं आणि शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाने आम्ही मराठी साहित्यातील विक्रम मोडला। 5 लाखपेक्षा जास्त प्रती आम्ही विकल्या। त्याचं आम्ही इंग्लिशमध्ये काढलं, हिंदीमध्ये काढलं, त्याचं पार्ट 2 पण आलं, नंतर आता पार्ट 3 पण येतं आहे आणि भविष्यात त्याच्यावर चित्रपट पण निघतील। विदेशात पुस्तकाला कशी मागणी आहे? हां, आपली जी मराठी माणसं परदेशामध्ये गेलेली आहेत आणि नंतर जसं जसं त्यांच्या हळूहळू हे लक्षात येतं की आपली संस्कृतीपासून नाळ तुटते आहे, भाषेपासून नाळ तुटते आहे, तर त्यावेळी ते पुन्हा आपल्या इतिहासाकडे, परंपरेकडे, शिवाजी महाराजांकडे वळत आहेत। आणि आज आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची, हेमाताई पण माझ्यासोबत आहेत, त्या डेट्रॉइटला राहतात, मोठ्या उद्योजक आहेत। तर अमेरिकेमध्ये 100 मराठी शाळा सुरू झालेल्या आहेत आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत। हा केवढा मोठा विरोधाभास आहे। म्हणजे आपल्या लोकांना वाटतं इंग्लिशमध्ये बोलता आलं, इंग्लिश भाषेत आलं तर आमचं करिअर आहे, परंतु जे इंग्लिश शिकून परदेशात गेले, चांगले पैसे कमवत आहेत, त्यांना हे कळायला लागलं आहे की पैशांबरोबर आपली संस्कृती, आपली भाषा याचासुद्धा समन्वय आणि बॅलन्स हे खूप महत्त्वाचं आहे। तर मराठी मुलांनी किंवा मराठी पालकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की इंग्रजी भाषा आली पाहिजे, पण त्याचबरोबर आपली मराठी भाषासुद्धा त्यांनी तेवढ्याच तोलामोलाने शिकली पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे। आपण बाकीच्या परप्रांतीय लोकांचं जर बघितलं तर ते बाहेर इंग्लिशमध्ये बोलतात, पण घरी गेल्यानंतर ते त्यांच्या मातृभाषेत बोलतात। तर सर्व पालकांना माझी विनंती आहे की बाहेर आपली मुलं कुठल्याही देशात असोत, कुठल्याही मीडियमला शिकत असोत किंवा कुठल्याही बोर्डचे ते विद्यार्थी असोत, पण घरी आल्यानंतर मात्र एकच मदरबोर्ड, आणि तो मदरबोर्ड म्हणजे मदरची जी भाषा आहे, मातृभाषा, त्याच्यातून जर आपण मुलांना शिकवलं तर मला वाटतं बऱ्यापैकी मराठी भाषेचं संवर्धन होईल। आणि सकाळीच एक निर्णय माननीय मराठी भाषेचे मंत्री दीपक केसरकर साहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधील सर्व शाळामध्ये CBSE असतील आणि कुठलेही बोर्ड असतील त्यांना 1ली ते 10वी मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे। मला वाटतं मराठीच्या जीर्णोद्धारासाठी, मराठीच्या पुनर्जीवनासाठी एक खूप मोठी वाटचाल उशिरा का होईना पण सरकारने सुरू केलेली आहे आणि नागरिकांना पण विनंती आहे की आपण ते गांभीर्याने घ्या आणि आपले ज्यावेळी आपण कुठे जाऊ तर आपण मराठीत बोलायला प्रयत्न करू। परप्रांतातून हजारो लाखो लोक महाराष्ट्रात येतात रोजीरोटीसाठी आणि जो कोणी रोजगारासाठी येतो त्याला तिथली भाषा सहज शिकता येते। फक्त आपल्याला मात्र आपला स्वाभिमान पाहिजे की आम्ही आमच्या भाषेत बोललो तर समोरचासुद्धा आम्हाला त्या भाषेत बोलेल आणि त्याला येत नसेल तर हळूहळू अनुभवातून तो शिकू शकेल। आणि जर कोणी असं बोलला तर आपण हसलं नाही पाहिजे। म्हणजे एखादा म्हटला, आपण एखाद्याला म्हणतो की कसं काय, चांगलं चाललं आहे का, एखादा म्हणला कसं काय, चांगला आहे का, तर आपण हा चांगला आहे असं म्हटलं पाहिजे आणि त्याला चांगली दाद दिली पाहिजे, कारण तो शिकतोय आणि असं इनिशिएटिव्ह घेतलं तर मराठी भाषा पुढे जाईल। शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी खूप काम केलेलं आहे। शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे संस्कृतचे खूप मोठे उपभोक्ते होते आणि साहित्य संमेलनं आपल्या दरबारात भरवणारा पहिला जगातला राजा म्हणजे शहाजीराजे भोसले आणि तो संस्कार शिवाजी महाराजांना जिजाऊंकडून, दोघांकडून मिळाला आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये, मराठी भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे। शिवाजी महाराजांनी 8 ग्रंथ लिहून घेतलेत वेगवेगळ्या विषयावरचे, त्यांना स्वतःला वेळ नव्हता लिहायला एवढा, पण त्यांनी चांगल्या चांगल्या लेखकाकडून ते लिहून घेतलं आणि पुढे संभाजी महाराजांनी स्वतः 4 पुस्तकं लिहिली आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत। तर मराठी भाषेसाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा परिवार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे। आणि योगायोग म्हणजे हे दुसरं विश्व मराठी संमेलन शिवाजी महाराजांच्या 350वा राज्याभिषेक, त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राज्याभिषेक
या वर्षामध्ये होतं आहे आणि याच्यामुळे जगातील सर्व मराठी माणसांचा आनंद हा त्रिगुणित झालेला आहे. धन्यवाद सर.